बघायला गेलं तर डिप्रेशन आले हे कळण्यासाठी सुरुवातीची काही लक्षणं माहिती पाहिजेत माणसाला. ते माहितीच नसल्यामुळं कधी ते जास्त पातळीपर्यंत जातं कळत नाही. तर सुरुवातीची लक्षणं काय आहे? सुरुवातीची लक्षणं म्हणजे असं, एक तर पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याचदा झोपेवर परिणाम होतो. म्हणजे झोप खूप कमी लागणं किंवा मध्ये मध्ये जाग येणं किंवा खूप जास्त झोप लागणं. कधी कधी 12-12, 14-14 तास लोक झोपून असतात, कारण त्यांना बाहेर जाऊन काही गोष्ट करायची म्हटली तर तेवढं त्राण नसतं. एक प्रकारचा विकनेस आल्यासारखा वाटतो शरीरात. उठून आंघोळ करणे हेही एक टास्क होऊ शकते डिप्रेशनच्या लोकांसाठी. छोट्या छोट्या गोष्टी पण अवघड वाटायला लागतात, किंवा जे काम तुम्ही रुटीनली करताय, रोज करताय, ते अचानक तुम्हाला असं वाटतं नाही मला काही सुचतच नाहीये, मला काही जमतच नाहीये. कॉन्फिडन्सवर परिणाम व्हायला लागतो. लोकांशी बोलताना इंटरेस्ट वाटत नाही. म्हणजे कशाला करायचं, आता जायचंय कुठेतरी बाहेर, काहीतरी फंक्शन आहे, कशाला जायचं, नको. आधी ज्या गोष्टी तुम्हाला प्लेजरेबल वाटत होत्या, ज्याच्यातून तुम्हाला आनंद मिळायचा, म्हणजे गाणं असू दे किंवा डान्स असू दे, पेंटिंग असू दे, कुठलाही तुमचा जो छंद असेल, त्या गोष्टींमधनही तुम्हाला आनंद मिळण्याचा होतो. आणि कधी कधी काहीही कारण नसताना तुम्हाला उदास वाटत असतं. म्हणजे आता एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडली, तुम्हाला कोणीतरी तुमच्या बॉसने झापलं, तेवढ्यापुरतं तुम्हाला लो वाटतं, पण ते डिप्रेशन नसतं. लक्षात घ्या, डिप्रेशन म्हणजे जे सतत राहतं. त्याचं आम्ही टेक्निकल टर्म्स मध्ये म्हणतो किमान 15 दिवस राहतं सतत. आणि ते जे डिप्रेशन तुम्ही अनुभवत असता ते म्हणजे आता एकदा बॉसने ओरडलं म्हणून अगदी महिनाभर त्याचं काही उदास वाटायचं कारण नसतं. पण ते जर सतत वाटत असेल तर तो जो रिस्पॉन्स आहे तो डिस्प्रपोर्शनेट आहे जे घडलंय त्याच्यापेक्षा, तर त्याला आपण डिप्रेशन म्हणू शकतो. किंवा कधी कधी काहीही कारण नाहीये, सगळं सुरळीत चाललंय, पण माणसाला हळूहळू लो वाटायला लागतं, डिप्रेस्ड वाटायला लागतं. तर प्रत्येक वेळी डिप्रेशन जेव्हा होतं त्यावेळेला काहीतरी कारणच असतं किंवा काहीतरी ट्रिगर असतो असं गरजेचं नाहीये. तर डिप्रेशन कधीही होऊ शकतं. कधी कधी डिप्रेशन अशा नाजूक अवस्था असतात, म्हणजे मेनोपॉज आहे किंवा बाळंतपण, पेरिमेनोपॉझल बायका असतात, या बायकांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण जास्त असतं. तर असं डिप्रेशनची वेगळी वेगळी लक्षणं आहेत. आणि कुठली एक गोष्ट आहे म्हणून डिप्रेशन आहे असं आपण म्हणत नाही, पण ओव्हरऑल ही लक्षणं. आणि त्याच्याबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात जर अडथळा निर्माण होत असेल, म्हणजे आपल्याला कामामध्ये इंटरेस्ट वाटत नाही, कामामध्ये प्रोडक्टिव्हिटी आपली कमी झाली आहे, चुका व्हायला लागल्यात, बॉस सांगतोय की अरे हे काय चाललंय, आपल्या नातेसंबंधांमध्ये आपल्याला तसा इंटरेस्ट वाटत नाहीये, त्याच्यात अडथळे येत आहेत, कारण आपली चिडचिड होते, रागराग होतो, आपण आपल्या रोजच्या गोष्टी करू शकत नाहीये, सोशल फंक्शनिंगही अफेक्ट झालंय, म्हणजे माणसांशी नाती जपणंही अवघड पडतंय. असं सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला आपण डिप्रेशन म्हणतो.